नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला चिपळूणच्या आधी 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या परशुराम मंदिराचं दर्शन घडवलं। आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेकडे। केक रस्त्यात चहापाणी झाल्यावर आम्ही आता इथून प्रस्थान केलेलं आहे। मुंबई पासून गणपतीपुळेचं अंतर साधारण 340 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून सुमारे 293 किलोमीटर आहे आणि रत्नागिरी स्टेशन पासून 24 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे हे शहर वसलेलं आहे। आम्ही सर्वप्रथम लॉजवर जाणार आहोत, हॉटेलवर जाणार आहोत। आम्ही ऑनलाइन हॉटेलची बुकिंग केलेली आहे। Throw, take your काठी। सोना सोना, अरे आजा, अरे आजा आजा, किधर गई? कौन सा फ्लोर है? फर्स्ट फ्लोर। आजा, कैसा है रूम? अच्छा क्या? आजा ऊपर। आती आती। आम्ही बाजूबाजूचे 2 रूम बुक केलेले आहेत। तीन माणसं आरामात झोपू शकतील एवढा मोठा बेड आहे आणि 2 गाद्या ते एक्स्ट्रा देणार आहेत। बाहेर छान गॅलरी आहे। या गॅलरी मधून हा जो झाडांच्या वाडीचा व्ह्यू दिसतोय, अगदी अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे हे। हा दुसरा रूम आहे। सगळे निवांत असे पडलेले आहेत। या रूमच्या गॅलरीतून ही खूप छान असा व्ह्यू दिसत आहे। एका रूमसाठी आम्ही 1500 रुपये मोजलेले आहेत। इतर दिवसांपेक्षा शनिवारी आणि रविवारी इथे रूमचे रेट जास्त असतात। आम्ही फ्रेश होऊन आता मंदिराकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत। आम्ही जे हॉटेल बुक केलेलं आहे ते मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे अगदी अप्रतिम आहे। येथे मोफत चप्पल स्टँडची सुविधा आहे। येथे चप्पल काढून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत। अजिबात गर्दी नाही, कारण आज शुक्रवार आहे। चलो पन्ना उंदीर मामाच्या कानात काहीतरी सांगतोय। मला ट्युशनला
ट्युशनला सुट्टी द्यायला. तू कुठेस? अरे लाईन मध्ये राहा ना प्रयान, तू हरवशील. कुठे समजा तू हरवलास तर काय दोघांचे नंबर आम्ही पाठ करून घेतले. एकदा डीमार्टला जसं झालेलं आहे, तो डीमार्टला मिस झालेला. माझ्या मध्ये चला दर्शन घेऊया. कुठे केलंस? इकडे लांब जावं लागत बाबू. इकडे नाही असा सोडून पळू नको नाही यार. हरवलं तर काय होईल? गणपती बाप्पा मोरया. मोरया. कुठे गेला यार तुम्ही? आमचं छान दर्शन झालेलं आहे. आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे 6:30. 7ची आरती आहे. आम्ही 7 वाजेपर्यंत आरतीसाठी थांबणार आहे. नंतर महाप्रसाद घेणार आहोत. सकाळी पुन्हा आम्ही दर्शनासाठी येणार आहोत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. छान छान मूर्त्या कोरलेल्या आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूने. आम्ही आता आतमध्ये मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता आरती सुरू होणार आहे. हा एका जागेवर उभे राहू का? समर्पयामि
आरतीनंतर आम्ही महाप्रसाद घेतला. सुंदर असा खिचडी भात, लोणचं आणि गोडाचा शिरा असा महाप्रसाद होता. शाळेतले विद्यार्थी इथे पिकनिकसाठी आलेले आहेत. क्या लिया दीदी? मंदिराच्या परिसरामध्ये ही दुकाने लागलेली आहेत. गणपतीपुळेचं हे मंदिर 400 वर्ष जुने मंदिर आहे. येथील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. जिथे मंदिर आहे तिथे डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. सुमारे 1600 वर्षापूर्वी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. संकट निवारण झाले तरच मी अन्न ग्रहण करील असा भिडेंनी निश्चय केला आणि गणपतीची आराधना करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी या केवड्याच्या वनात त्यांनी मुक्काम केला. अन्न पाणी त्यागून उपासना करणाऱ्या भिडेंना दृष्टांत झाला की इथे भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी मी प्रकट झालो आहे. निराकार स्वरूप माझे डोंगर आहे आणि माझी सेवा, पूजा अर्चा कर, अनुष्ठान कर असा त्यांना दृष्टांत झाला. याच कालखंडामध्ये भिडे यांची गाय दूध देत नव्हती, म्हणून गुराख्यांनी त्या गायीवर अगदी बारीक लक्ष ठेवले होते. तेव्हा डोंगरावर एका शिळेवर गाय आपल्या दुधाच्या धारा सोडत होती. त्या शिळेवर दुधाचा अभिषेक घालत होती. हे येऊन गुराख्यांनी खोतांना सांगितले. खोतांनी जाऊन तेथे सगळीकडे साफसफाई केली. त्यावेळेस त्यांना तेथे त्यांनी दृष्टांतात पाहिलेली मूर्ती त्यांना आढळली. त्यांनी या मूर्तीवर गवताचे छप्पर घालून छोटेसे मंदिर बांधले. कालांतराने या छोट्याशा मंदिराचे रूपांतर या मोठ्या मंदिरामध्ये झाले. हेच ते गणपतीपुळेचे मंदिर. मुंबईपासून सुमारे 340 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून सुमारे 293 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे वसलेला आहे. तुम्ही ST बसेसनेही डायरेक्टली गणपतीपुळेला जाऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही ट्रेननी जाणार असाल तर कोकण ट्रेनचं तिकीट 150 रुपये आहे. रत्नागिरीला उतरून तेथून 40 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे. तुम्ही तिथून ऑटो करू शकता. डायरेक्टली ऑटो केली तर 800 ते 700 रुपये घेतात. त्यामुळे तेथे शेअर ऑटो मिळतात. 50 रुपये शेअर ऑटोनी घेतले जातात. त्याचप्रमाणे रत्नागिरी स्टेशन पासून गणपतीपुळेसाठी कंटिन्युअस बसेस सोडल्या जातात, ज्यांचे तिकीट 45 रुपये आहे. मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर भक्तनिवास आहे, जेथे तुम्हाला राहण्याची सोय अगदी अल्प दरात उपलब्ध करून दिली जाते. पण इथे ऑनलाईनची व्यवस्था नाहीये. तुम्हाला इथे येऊनच बुकिंग करावी लागेल. येथे तुम्हाला नॉन AC, AC त्याचप्रमाणे सिंगल बेड, डबल बेड, ट्रिपल बेड अशा सुविधा मिळतील. त्याप्रमाणे तुम्हाला 350 ते 950च्या आसपास चार्जेस पे करायला लागतील. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर एका बेडचे 100 रुपये याप्रमाणेही तुम्हाला सिंगल बेड मिळेल आणि एक लॉकरही मिळेल. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे जे यात्रेकरू एकत्र 50 ते 100च्या संख्येने किंवा जास्त प्रमाणामध्ये येतात त्यांच्यासाठी इथे हॉलचीही व्यवस्था आहे. प्रति माणसी 20 रुपये येथे आकारले जातात. त्याचप्रमाणे येथे जेवणाची सोयही अगदी अल्प दरामध्ये उत्तम आहे. जेवणाच्या थाळीचे आपल्याला येथे 50 रुपये मोजावे लागतात. जेवणामध्ये तुम्हाला 2 चपात्या, भात, आमटी, भाजी, गोडाचा शिरा, एखादा म्हणजे गोड पदार्थ, पापड, लोणचं हे पदार्थ मिळतात. 30 रुपयामध्ये येथे ब्रेकफास्ट नाश्ता मिळतो. त्यामध्ये पोहे, शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी, चहा, कॉफी हे सगळे ऑप्शन आपल्याला अवेलेबल असतात. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये दुपारी 12च्या आरतीनंतर आणि संध्याकाळी 7च्या आरतीनंतर
महाप्रसाद मोफत दिला जातो. त्यामध्ये खिचडी, एखादा गोडाचा पदार्थ आणि लोणचं हे अगदी तुम्हाला वाटेल तितके तुम्ही पोट भरून जेवू शकता. भक्त निवास सोडलं तर प्रायव्हेट लॉजेस, हॉटेल्स मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. तुम्हाला अगदी 800 पासून ते 1,500 पर्यंत रूम मिळून जाईल. आणि या प्रायव्हेट हॉटेल्सचे बुकिंग तुम्ही ऑनलाईनही करू शकता. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये भरपूर हॉटेल्स आहे जेथे की तुम्हाला नॉनव्हेज जेवणही आरामात मिळून जाईल. येथे व्हेज थाळी साधारणपणे 100 ते 200 रुपयापर्यंत असते आणि नॉनव्हेज थाळी साधारण 300 ते 400 रुपयापर्यंत असते. मंदिराच्या अगदी समोरच पसरलेल्या या अथांग समुद्रामध्ये तुम्ही सनसेटची मजा घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या समुद्रामध्ये खूप साऱ्या मनसोक्त स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करू शकता. जर तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर तेथील माणसांबरोबर अगदी चांगल्या पद्धतीने बार्गेनिंग करा. तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी माफक दरामध्ये करता येतील. येथे कॅमल राईड, बनाना राईड, त्याचप्रमाणे ड्रॅगन राईड, पॅराग्लायडिंग अशा भरपूर प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. दर्शन घेऊन आम्ही रूमवर आलेला आहोत. आज धनश्रीचा बर्थडे आहे. आम्ही धनश्रीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. उसमें से निकला पन्ना, जय हो पंख वाली मैया से भी गोद लिया. चलो हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर रानी, हैप्पी बर्थडे टू यू. तेरा एक ही पति है जिसको तू केक भराएगी. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. ये पिछले क्या कर रहे हैं? अच्छा, बार बार दिन ये आए, पापा बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. सुनीता बोलतोय. हा मग सुनीता नाही यामध्ये गाण्यामध्ये सुनीताच आहे. जैन संसारी धनोर आली तू कैसी है सयानी सुनीता. गिफ्ट नाही भेटणार ना मला. तेरे लिए गिफ्ट सुनीता, ये लो. थोडासा भर होगा फक्त. नको नाही फोटो ना काढ, मी शूट करते. चलो नीट बाबू तुझा पण बर्थडे होता. पुढे घेता येते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वेदांगी. वेदांगी है क्या?
पोरं खातील ना खाणार आहे साधं पडणार नाही. ते कोणाला दिले मला देते केचप. ऑलरेडी मी तिथे सॉस टाकलाय आणि आता वरतून परत तिला पण करायचं. असं पकडून दे अजून एक तो पराठा. दे लोणचं आहे. ते लोणचं खूप सुंदर आहे. खाऊन बघा ते लोणचं. विकत आणले? हा विकत आणले. 10 रुपयाचा भेटत होता मम्मीने घेतला. हे टाकेल मस्त आहे. बाटली घेतलेली ती आपणच नाही केली ती. तर मग मी नंतर घरी 2-3 वेळा परत आपण घरी आणले ना ते त्याला दे. टोपल्यात लागते. हा टोपल्यात. बाबा किती मिक्सर मारते. दे बाबू दे माझ्याकडे. शेंगदाण्याची मिरची दे. स्वामी दे. अरे करतोय ना थांब ना. ऍक्टिंग करते एकदा असा 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 करते. करू दे बाबा. बेटे हे खाने वाला है वो बनाने वाली है. खाल्ले तरी पण तुम्ही लोक हे कोणाचं आहे? लावून ठेवलं त्याला एक्स्ट्रा झालं. लावलं दे त्याला. पराठे, सकाळी केलेले पराठ्याची पार्टी. आमचा संध्याकाळचा डिनर आहे हा. चला कोण आहे हे खाणारं पराठा? पेरू खातोय पराठा. नाही मला नको. पुरीच्या डाबात तर घेतलाच नाही पुरी. आईच्या पुऱ्यांना हा सकाळी आपण तुझं सगळं संपणार तुझं. नाही पडत. थांब काय घेतलं नीट बस मग सारखा. बघ आता काल काय बघत होतीस तू. चलो ये ना. अरे मगाची सारखं बसला असेल घेतला असेल. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस पण इकडे हाईट जास्त आहे तुझी. पावस मंदिर इकडे तोंड करा. इकडे तोंड करा. इकडे तोंड करा. काका वाचवा. आता पहिला कुठला करायचा बोलतो तुम्ही आता सकाळी. पावस 12 ते 2:30 महाप्रसाद असतो. महाप्रसाद घेणार असेल तर त्या टायमिंग मध्ये तिथे जा. लोकमान्य टिळकांचं जन्मघर जातानाच लागतं. इथून गेला की परटवणे म्हणून लागतं. तिथे लोकमान्य टिळकांचं जन्मघर. त्याच्या अगोदर जो परटवणे लागतो चौक लागतो. राईट मार्गात सरळ गेलात पहिलं मत्स्यालय लागतं. मत्स्यालयावरनं बाहेर यायचं, सरळ पुढे जायचं, परत एक लेफ्ट घ्यायचा. भगवतीचा किल्ला लागतो. किल्ल्यावरनं आलात की डायरेक्ट मांडवी. मांडवीनंतर येताना मधल्या रोडनी आलात की लोकमान्य टिळकांचं जन्मघर वगैरे लागतं. तिथून पावसला जायचं, थोडं वरती जायचं. तिथे लोकमान्य टिळक थिबा राजवाडा लागतो. काय तो ब्रह्मदेशाचा राजाला कैद करून ठेवलं होतं रत्नागिरीमध्ये. कोणी केलेलं? कोणी केलं होतं माहिती नाही ना. गरुड लागला तरी येईल त्याच्यावर. ओके हा म्यानमार ना. ते आता तिथे काय माहिती नाहीये. म्हणजे त्याला जी कैद केली होती ती नॉर्मल थोडीशी रूम असेल. त्याला पाणी प्यायला ते हे आणि छोटं म्युझियम आहे की ते मोठे मोठे हंडे वगैरे 3-4 6 का 7 रुपये तिकीट होतं. आता माझ्यामध्ये 10 ऍक्च्युली ना हे बाजूला घे तुझी. हे खालचे जे पॉइंट आहेत ना ते खूप सुंदर आहेत. पण आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये. हे व्याडेश्वर मंदिर, कराटेश्वर, वेळणेश्वर, म्हणजे हे छान आहे. मार्लेश्वरला चढायला किती पायऱ्यात माहितीये तुम्हाला? 503. पण व्यवस्थित आहेत अशा. हा म्हणजे अशा उंच नाहीये. साध्या कशा. आता ही पायरी आहे ना, अशा स्टेप बाय स्टेप आहे. अच्छा, आरामात बोलत जाऊ शकतो. हो ना. मार्लेश्वर. मग आपण मार्लेश्वर करूया. मम्मीला खाली बसूया आहे ना. मार्लेश्वर करूया त्यापेक्षा. हे बीचेस करण्यापेक्षा. निवळी फाटा. निवळी फाट्यातनं मुंबई गोवा पकडायचा. खाली जायचं, राईट मारायचं पांगरीतनं की सरळ देवरुगातनं मार्लेश्वर. 82 किलोमीटर येतं. साधारण 2.5 तास लागतील इथून निघाल्यापासून. आणि जाऊन यायला तिथे 1.5 तास लागेल. म्हणजे संध्याकाळ फक्त तो एकच पॉइंट आहे ना. अरे पप्पा भागो की विक्रांत.
इकडे बघ आधी. ए फोटो निकालती रुक रे. हा ए पन्ना दादा समोर उभा राहा. वरात. अरे डेप्या. हा इकडे बघ पन्ना. पन्ना इकडे बघ. दादाने कसं हात केले तर तू कसा करते? तोंडावर का हात ठेवतो? हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हा चढेबडे 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 चढेबडे. काकू कशी? 10 रुपये. 10 रुपयाला किती देणार एक पुडी? आत्ता सकाळी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वप्रथम प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. ही प्रदक्षिणा जवळजवळ 1 किलोमीटर आहे आणि सावकाश गेले तर 20 मिनटं लागतात आणि फास्ट गेले तर 10 ते 15 मिनटामध्येच ही 1 किलोमीटरची प्रदक्षिणा पूर्ण होते. ही 1 किलोमीटरची प्रदक्षिणा म्हणजेच संपूर्ण डोंगरालाच ही प्रदक्षिणा आपली मारून होते. या प्रदक्षिणा मार्गावर एक छानसं कुंडही लागतं. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आम्ही बीचवर आलेलो आहोत. फोटो काढायला आलो. कोकण हाडगल. हे मी काय होतो.
तुझी पण चप्पल तिकडे जाय. त्याचा जीव नको घेऊया ते जाऊन टाकून देते ना ते मरून जाणार. उतरत जाणार आहे. रेस रेस. हा 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 थँक्यू. हा मंडळी, अशा प्रकारे आम्ही गणपतीपुळेच्या बीचवर खूप सारी धमाल केली आणि रूमवर आलो, चेंज केलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच मार्लेश्वरला. आम्ही मार्लेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आता जाणार आहोत. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेकटेला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मार्लेश्वर मंदिराच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, टाटा, बाय बाय.